हिवाळ्यात किंवा ऋतू बदलताना त्वचा सर्वात जास्त त्रास देऊ लागते. त्वचेचा कोरडेपणा, डल दिसणारी त्वचा, निस्तेज त्वचेमुळे अनेकांना रुक्ष त्वचेचा सामना करावा लागतो. आता आपण बघतोय की थंडीचे दिवस चालू झालेले आहेत. या दिवसात त्वचेला हायड्रेट ठेवणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. अनेकदा या ऋतूमध्ये आपण महागडे स्किन केअर खरेदी करतात, मॉइश्चरायझर लावतो, पण खरं म्हणजे त्वचेची नियमितपणे योग्य काळजी घेतली तर ती स्वतःहूनही टवटवीत दिसू शकते. आजकाल आपण दिवसभरात कितीदा चेहरा धुतो, किती प्रोडक्ट्स वापरतो, किती वेळ स्क्रीनसमोर असतो, याचा आपल्या त्वचेवर मोठा परिणाम होतो. रात्रीची वेळ ही त्वचा दुरुस्ती करण्याची नैसर्गिक प्रक्रिया असते. दिवसभर धूळ, प्रदूषण, मेकअप यांचा सामना केल्यामुळे त्वचा निस्तेज दिसू लागते. त्यासाठी झोपण्यापूर्वी त्वचेवर काय लावायला हवं हे आपण आता जाणून घेऊया. झोपण्यापूर्वी चेहऱ्याला नारळाचे तेल लावू शकतो. ते नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते. रात्रभर तुमची त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत करते. त्यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म देखील आहेत, जे निरोगी त्वचा राखण्यास मदत होते. आपल्याला सगळ्यात आधी चेहरा स्वच्छ धुवून नारळाच्या तेलाचे काही थेंब लावा आणि हळुवारपणे मालिश करा. यामुळे त्वचा हळूहळू मऊ आणि चमकदार होईल. त्यानंतर आपण कोरफडीच्या जेलमध्ये बदाम तेलाचे काही थेंब घालून लावल्यास त्याचा फायदा होतो. त्वचा अगदी मऊ आणि तजेलदार दिसते. हे मिश्रण थंडीतले एक प्रभावी नैसर्गिक क्रीम ठरते. घरी करणेही सोपे आहे. आठवड्यातून तुम्ही एकदा हा क्रीम नक्की लावायला हवा. त्यानंतर तुम्ही आठवड्यातून 2दा मध आणि दही एकत्र करून लेप लावा. मध त्वचेला ओलावा देते, तर दह्यातील लॅक्टिक ॲसिड त्वचेतील मृत पेशी दूर करून चमक वाढवते. त्यामुळे त्वचेसाठी मध आणि दही पोषक ठरतात. त्यानंतर आपण हिवाळ्यामध्ये जे काही आपले अंघोळीचे पाणी असते त्याचे तापमान थोडं आपण कोमटच ठेवायला हवे. कारण कडक पाण्याने अंघोळ करताना जरी आपल्याला बरे वाटत असले तरी त्याचा त्वचेवर वाईट परिणाम होतो. हा एक छोटासा पण परिणामकारक उपाय आहे. 5वा आणि शेवटचा पर्याय तो म्हणजे आहारातील बदल आवश्यक आहे. दररोज पुरेसं पाणी प्या आणि तीळ, अळशी, सुकामेवा आणि नारळ यांचा खाण्यामध्ये समावेश करा. हे पदार्थ त्वचेला आतून ओलावा आणि जीवनसत्त्वे देतात. हिवाळ्यात त्वचेची काळजी म्हणजे फक्त लोशन लावणे नव्हे, तर शरीराला आतून निरोगी ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. या घरगुती आणि सोप्या उपायांनी कोरडी त्वचा, पांढरे ओरखडे आणि खरखरीपणा दूर होईल आणि तुमची त्वचा सुंदर, मऊ आणि नैसर्गिकरित्या सुंदर बनते.